सर्वप्रथम मी देवारातील गणपती बाप्पांची पूजा करून घेतली व दिवा लावला. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पम्. आता मी रुद्राभिषेक करणार आहे. रुद्र यंत्र हे महादेवाचे यंत्र आहे. रुद्र यंत्रावर आपण रुद्राक्षाची माळ ठेवावी. ओम नमः शिवाय. रुद्र अभिषेक भगवान शंकर देवाची सर्वात प्रभावी सेवा आहे. श्रावण महिन्यात आपण शंकर देवांची पूजा करतो, तर रुद्र अभिषेक आपण श्रावण महिन्यात दररोज दर सोमवारी करू शकतो. रुद्र अभिषेक केल्याने घरातील वास्तू दोष निघून जातात, कुंडलीतील दोष निघून जातात, घरातील मुलांचा अभ्यासात लक्ष नसेल, शैक्षणिक प्रगती होत नसेल किंवा आपल्याला घरातील कोणत्याही व्यक्तीला व्यसनाधीन झाले असतील तर श्रावणामध्ये रुद्राभिषेक करावे व ते तीर्थ त्यांना प्राशन करायला द्यावे. नक्कीच तुम्हाला दिसेल त्यांच्या स्वभावामध्ये बदल होईल, त्यांचं व्यसन सुटेल, मुलांच्या शिक्षणामध्ये मन लागेल. आता मी शिवलिंगावर अभिषेक करत आहे. अभिषेक झाल्यावर स्वच्छ करून त्यांना जागेवर स्थापित करावे. स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे व 3 बोटाने म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश भस्म लावावे. नंतर त्यांना कापसांची माळ घालावी व सफेद फूल व धतुराचे फळ ठेवावे. प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिराकाशमाकाशवासं भजेऽहम्. निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतो. तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे. शिवलिंगावर आपण बेलपत्र पालथे घालावे. देठाची बाजू ही शिवलिंगासमोर असावी व पानाची बाजू आपल्याजवळ असावे. बेलपत्र वाहताना 108 वाहावे व हे वाहताना शिव अष्टावली नामावली बोलत राहावे. आणि जे रुद्रयंत्र आहे त्याच्यावर गळती पात्र ठेवावे, फूल वाहावे
पात्रामध्ये गंगाजलयुक्त पाणी घालावे. ते सतत यंत्रावर वाहत ठेवावे. हे वाहताना आपल्याला गणपती अथर्व स्तोत्र 1 वेळा वाचायचे आहे. रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक पठण करावे. रुद्र अध्याय नमक चमक पूर्ण वाचावे. शिव गायत्री मंत्र वाचावे. महामृत्युंजय मंत्र वाचावे. हे स्तोत्र आपल्याला नित्यसेवे पुस्तकात आहेत, ते तुम्ही वाचू शकता. याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटेल. तुम्ही तो नक्की बघा. तं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिराकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतो श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी महादेवांची पूजा केली आहे, रुद्र अभिषेकही केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.